नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉग मध्ये स्वागत करतोय। तर आता मी आलोय बापूजी देवा मैदानाजवळ आणि इथं चालू आहे क्रिकेटची मॅच प्लस चकड्यांची प्रॅक्टिस। जबरदस्त कोपरेचं सगळं खंदे फलंदाज आणि आमचे कलमुसराचं बंटी आले। चला आता प्रॅक्टिस सुरू होईल। इथे एक साईडला क्रिकेट, एक साईडला छकडं, पूर्ण खतरनाक मेल घातलाय आणि रविवारचा दिवस आहे। छकड्यांसाठी कोपरलीमध्ये रूट केलाय बघा, एकदम हे बघा असा पूर्ण आहे। आता इथं प्रॅक्टिस सुरू होईल, दाखवते। बैलगाडा शर्यत प्रॅक्टिससाठी आलेलो कोपरोली। इथं नवीन रूट आला। आणि एक साईडला क्रिकेटची प्रॅक्टिस चालू आहे। तर मित्रांनो, जी मॅच सुरू होती ना त्याच्यामध्ये जे प्लेयर वगैरे आहेत ना ते सर्व जम्मू काश्मीरचे आहेत। सो आता मॅच होणार आहे ती जम्मू काश्मीर वर्सेस कोपरोली, म्हणजे काश्मीर वर्सेस कोपरोली अशी। अंपायर आणलं, कलमुसराचे अंपायर आणलं आमचं, हो अंपायर असेल। आणि प्लेयर दाखवतो तुम्हाला, हे बघा आमचे कोपरोलीचे आशिष आहे तिथे। त्याच्यानंतर नाव घ्या प्रत्येकाने। सुनील कुमार आणि आमचा विशाल दादा सर्व विशाल मात्रे कोपरोली कॅप्टन, राकेश सिंग, सोन सिंग, मोहम्मद रजाक, ओके चला। आणि आमचा अंगद दादा आहे छकडा लवर प्लस क्रिकेट लवर, विकेट किपर। आणि बर्थडे बॉय आमचे खास बर्थडे असू राहिले क्रिकेटचा इतका फॅन, बॉलिंग टाकायला आलाय असतंय। चला आता मॅच सुरू होणार आहे। अंगद दा इथं विकेट किपर आणि धरून बांधून आणलेला आमचा पिंट्या अंपायर आहे। ही या मॅचची दुसरी इनिंग आहे। मी लेट आलो त्याच्यामुळे आधीच एक इनिंग झाली होती आणि मग सेकंड इनिंग सुरू झाल्यावर मग मी शूटिंग करायला सुरुवात केली। मग आता आपण फक्त सेकंड इनिंगची शूटिंग घेणार आहोत आणि कोण जिंकतोय ते बघूया। आता काश्मीरवाल्यांची बॅटिंग आहे आणि त्यांना धावा चेस करायच्या आहेत। पहिलाच शॉट आणि कॅच ड्रॉप खतरनाक आणि चौकार। कोपरोलीचं मोस्ट ऑफ प्लेयर तिथं आहेत बिझी। छकडा लवर तिथं आणि तिथं। चला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, त्याच्यामध्ये चेंडू जमिनीला दान। छकडा लवर पण चाललेत आता, मला वाटतं ज्यांची प्रॅक्टिस संपलेली आहे। मी लेट आलोय, कॉमेंट्री मी स्वतः करणार आहे, टेन्शन नका घेऊ। पहिलं षटक संपले आणि 9 धाव फलकावर कुठलाही फलंदाज अजून बाद झालेला नाही तेव्हापर्यंत। आता मोन्या आलाय बॉलिंग मार्कवर। मोन्या पहिला चेंडू आणि हा नोट चेंडू। बाबा हे मारू नको रे ना, सही पकडे हैं। उलटा चेंडू आणि झेल आहे, झेल आणि चांगला झेल पकडलाय पच्चेने। आणि पहिला फलंदाज गारद होतोय आणि पहिला फटका, पहिला हादरा बसतोय तो काश्मीर संघाला। आणि मोन्याला पहिली सफलता मिळते आणि नवीन फलंदाज जातोय। हे इसका नाम क्या है? सोहित। पुन्हा एकदा मोन्या बॉलिंग मार्कवर आणि पुन्हा एकदा उलटा चेंडू आणि क्लीन बोल्ड। खतरनाक, काय बोलणार आता, शब्द राहिले नाहीत। क्या दोस्त यार, इतना अच्छा बॉल था। हाँ मान खाली करून बिचारा रिटर्न आलाय। पुन्हा एकदा नवीन फलंदाज पंचसाठी, लेफ्टी आहे। चलो आणि फुलटा चेंडू, पुन्हा एकदा झेल आहे पण झेल काय भेटणार नाही। चौकार तेव्हापर्यंत एक धाव पळून काढली आणि एक धाव समाधान मानतात आणि एकेरीने संघाची धावसंख्या पुढे जाते। पुन्हा एकदा मोन्या बॉलिंग मार्कवर नुसतं फुलटाच बॉल टाकतो, नुसतं फुलटाच बॉल टाकतात का, आहे का नाही। एक धाव पळून काढली, दुसऱ्यासाठी प्रयत्न आहे। सोनू आहे तिथं, सोनूने चेंडू फेकला त्यावर अंगद दादा आणि 2 धावा पूर्ण। तिसऱ्यासाठी प्रयत्न आहे परंतु नाही हो नाही नकार येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अंगदाकडून। थ्रो थोडा खराब होता परंतु तेव्हापर्यंत 2 धावसंख्याने संघाची धावसंख्या पुढे पडते। धावसंख्या होते 13 आणि आताच्या बॉलवर 3 धावा धावून काढल्या। 4थी धावसाठी याला काय मोह आवरला नाही आणि रन आउट गेला। 2 ओव्हर आणि या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय आणि आता 4 षटकांचा सामना आहे। हा तिसरं षटक घेऊन आलाय आशिष स्वतः आणि खेळण्यासाठी हा हाफ पॅन्टवर एक प्लेयर काश्मीरचा। आताची मॅचची अशी अपडेट आहे की 2 ओव्हर झाल्यात आणि 13 धावा आहेत आणि 12 बॉल 29 धावांची गरज आहे। आणि बॉलिंग मार्कवर स्वतः आशिष आणि समोर एक फलंदाज खेळण्यासाठी। आता मला चांगला चेंडू आहे, चेंडू अंपायरचा इशारा येतोय, हा वाईट चेंडू, अवांतर चेंडू आणि एक धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते। धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात। आता कुठेतरी थांबलेली धावसंख्या धावपळावर पुढे जाते आणि अंपायर आमचे काहीतरी सांगतात, बोला। 19 धावा झाल्या, ओके। तर स्कोर अपडेटमध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल आहे। 19 धावा झाल्यात 2 ओव्हर आणि 28 धावांची गरज आहे।
2 षटकांमध्ये. चला पुन्हा एकदा बॉल मार्क करू आशिष. समोर आहे एक फलंदाज आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता पण बॅटचा आणि बॉलचा काय संबंध नाही. तेव्हापर्यंत एक धाव पळून काढली लेग बायच्या स्वरूपात आणि आता नवीन फलंदाज आलेला आहे स्ट्राईकला. चलो अरे हा पण चांगला चेंडू थोडा हाईट दिली होती आणि चेंडू निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. आणि कोपरेचे प्रेक्षक बघा आमचे कसे तिकडे बसले, तिथून डायरेक्ट सांगतात ना, तिथं संकेतदा आणि छकड्याची गँग आहे, छकडेवाले सगळे लवर आहेत तिथं. हे बघ तिथून पूर्ण मॅचचा आनंद लुटतात. चला पूर्ण मॅचवर येऊया. नो प्लस वाईट. हे फ्री हिट आहे का नाही? फ्री हिट आहे का नाही? नाही विशालला तिथूनच सांगते नाही आहे बरोबर. स्वतः कर्णधार या टीमचा लॉंग ऑफ आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आणि हा ऑफ स्टिकला मारलाय चेंडू. अंगद स्वतः धावतोय. एक धाव पूर्ण झाली तेव्हापर्यंत. रन आउट आहे. मैं देख रहा हूँ. जशी अशी मॅच संपत चालली आहे तशी रंगात येत चाललेली आहे. 7 बॉल किती धावा पाहिजे? 18. 7 बॉल 18 धावांची गरज. आशिष बॉलिंग मार्कवर. समोर एक फलंदाज परंतु बॉल हुकलाय आणि आता शेवटचं षटक राहिलंय आणि 18 धावांची गरज. बघूया काय होते, कोण येते बॉलिंगला. मला वाटते विशालदा बाउंड्रीवरनं चालत आलाय बघा. रेडीच आहे बाबा, मीच टाकणार बॉलिंग. स्वतः कर्णधार जसा हार्दिक पांड्या कसा शेवटची बॉलिंग टाकते एम आयमध्ये, तसा आता विशालदा आलाय बघा स्वतःच चालत. मीच टाकणार, मी कॅप्टन, मीच बॉलिंग टाकणार. आणि इथं अंपायरांचा गोंगाट बघा किती चालू आहे. यो बा आशिष का ऐकत नाही बाबा. नो बॉल टाकलं तर आर्ग्यू करते. जाऊ दे, करू दे. अंगददा इथं आमचे विकेट किपर कोपरलीची झोरा ज्यांनी सांभाळली कोपरली टीमची खूप वर्ष, तेच आमचे विकेट किपर. आणि तिकडं मोन्या आणि बाकी प्लेयर बघा दमलं नाही बघ. यो तर खाली बसलाय. तिथं मोन्या आहे आणि तिथं लाल टी शर्टवर बड्डे बॉय आणि छकडालेवर आता चाललेत घरी हळूहळू, कारण सूर्य अस्ताला चालू आहे. हे बघा सूर्य चाललाय. काय सीन आहे चांगला. आणि ही अपोजिट टीम आपली टेन्शनमध्ये जातात. 7 बॉल 18 धावांची गरज आहे. चला बॉलिंग मार्क करू स्वतः विशालदा पहिला लेफ्टी बॉलर. एक नंबर विशालदा हाय हो. अजून दम आहे बॉलिंग मध्ये. 18 धावांची गरज. बघू एक षटकार आला तर मॅच पूर्ण. अरे काय नाही पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि प्लेअर दमलेला. आउट आहे. आणि आता 4 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे 3 षटकार मारले तरी बिन होऊ शकतात. आता रिंकू सिंगची आठवण काढायला लागेल. KKR वर्सेस मॅच होती. रिंकू सिंगने 5 षटकार मारले होते, तसेच मारायला लागतील. लेफ्टी बॅट्समन आलाय. बघूया काय करतोय. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे 3 षटकार. अरे पहिला चेंडू हवेत आहे. पूर्ण झेल आहे पण झेल काय जमीन त्यावर आशिष बॉल प्ले पाठीमध्ये धावतोय. दुसरी धाव पळून काढली आहे. आता मात्र थोडंसं समोरच्या टीमला वाटायला लागलं की आम्ही जिंकलोय म्हणून ते आता आरामात झालेत. आता 3 बॉल 16 धावांची गरज म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार होऊ शकते. अजून पण पॉसिबल आहे. अरे पुढे मारायचा प्रयत्न केला परंतु काय झालेलं नाही. आणि आता व्हाईट चेंडू. अरे बापरे, काश्मीर वर्सेस कोपरोली असा सामना सुरू आहे आणि 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. रंगात आलेला सामना. समोर एक टीम टेन्शनमध्ये आहे आणि विशालदा बॉलिंग मार्कवर आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉलचा आणि बॅटचा काय फारसा संबंध नाही. चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या ग्लोजमध्ये. तेव्हापर्यंत अंपायरचा इशारा येतोय. हा निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विशालदा. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि आता मात्र फुलटा चेंडू, चांगला चेंडू मारलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेकडे 4 धावांसाठी. आणि हा चौकार द्या. धावून 4 धावा काढलेल्या आहेत प्लेयरने. ऐकत नाही बस झाला. चेंडू आणि 9 धावांची गरज. बघूया काय करतात. लय लांब माझ्या कोपरेला मारायचं जिंकलं नाही. चला आणि फायनली कोपरेली टीम विन झालेली आहे. पण त्याच्यामध्ये काश्मीरचाच प्लेअर होता अर्ध, तर काय करणार, बाकीचे प्लेअर नव्हते अवेलेबल. चला अशा प्रकारे कोपरेली संघाने सामना जिंकलेला आहे. ऑलमोस्ट कोपरेली संघामध्ये पण काश्मीरचा प्लेअर होतं, पण कर्णधार आमचा विशालदा होता. क्रिकेटचा सामना आणि छकड्यांची जी शर्यत होती ते संपूर्ण झालेली आहे. आणि हा ब्लॉग आपण इकडे सेंड करूया. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.